श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आज श्रावणातला दुसरा सोमवार होता आणि हा व्हिडिओ ऑफकोर्स तुम्हाला उद्या बघायला मिळेल. कारण की आज जरा उपवासामुळे जरा धावपळ जास्तच होती. तर श्रावणातला दुसरा सोमवार आणि एकत्र आल्यामुळे त्याला खूप महत्त्व होतं. असं आपण जे काही पूजा करू पण दान धर्म करू ना त्याला खूप महत्त्व होतं. बऱ्याच मैत्रिणींना एकादशी पण असते बघा, दादांना पण असते. काय असतं ना, एकादशी असली का आणि ती जर श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी येते तर तिचं महत्त्व अधिक वाढत जातं. तर इथे काही नाही, मी माझी सकाळची देवपूजा आवरून घेतली, सकाळी टिफिन करून घेतला. अहो गेलेत ऑफिसला आणि मुलगा गेला स्कूलमध्ये. तर मग त्यामुळे म्हटलं चला आपण एकदा देवपूजा करून घेऊया. म्हणजे महादेवाची शिवलिंगावर आपण अभिषेक करून घेतला. त्यानंतर मग आपलं कसं देवपूजा वगैरे झाली, शिवामूठ अर्पण करून झाली ना, तर मग आपण निवांत होतं. छानपैकी मी ना पहिला जसं श्रावण सोमवाराची पूजा केली ना त्याच पद्धतीने याची पूजा केली. पण फक्त आज शिवामूठ काय होती, तर आज शिवामूठ होती तीळ. तर बऱ्याच महिलांचा प्रश्न पडलेला होता की काळे तीळ का पांढरे तीळ. खरं तर पाहायला गेलं ना तर पांढरे तीळ अर्पण करायला पाहिजे जेव्हा आपण शिवलिंगावर मूठ अर्पण करतो तेव्हा. कारण की ते एक शुद्ध आणि सात्विकतेचं सुख शांती प्रदान करणारं असतं. बऱ्याच महिलांनी ते अर्पणसुद्धा केले असतील. आणि आता बघा इथे नेहमीसारखे आपली जी काही शक्य होतं ना आपल्याला ती पूजा करून घेतली. श्रावण सोमवाराच्या दिवशी ना बैलाच्या पानाला खूप महत्त्व असतं. खरं तर आहे ना पाहायला गेलं ना तर सिटीमध्ये जास्त करून बेलाचं पान मिळत नाही आणि मिळालं ना तर ते विकत मिळतं. पण ते कसं मिळतं का ते खूप खराब झालेलं असतं किंवा आहे ना एकदमच किडलेलं असतं किंवा एकदम सुकलेली असतात पानं वगैरे. एक जरी मिळालं ना तर त्यात खूप महत्त्वाचं असतं. आता मी गावाकडून येतानाच बेलाचे पानं आणले होते, त्यामुळे मला काही हे नाही झालं. मी ते पाण्यात थोड्या वेळ ठेवले आणि ते फ्रीजमध्ये ठेवून दिले. आता ते बेलफळ पण आणलं होतं, ते सगळी मला पूजेसाठी खूप महत्त्वाचं झालं ते. गावाकडे कसं ना सगळ्या वस्तू आपल्याला उपलब्ध होतात. आता इथे दुसरा श्रावण सोमवार म्हटल्यावर पहिल्या श्रावण सोमवारी मला उपवास केला, पण खूप म्हणजे असं शारीरिक खूप तब्येत माझी खराब झाली होती. कारण की ना उपवास आता म्हणजे डिलिव्हरीनंतर जास्त काही सहन होत नाही, कारण की सिझेरियन असल्यामुळे. आता खरं पाहायला गेलं तर पहिले निरंकार करायचे आणि आता आहे ना बघा थोडंसुद्धा लवकर सहन होत नाही. त्यातले त्यात तिखट खायचं नसतं, मग अजूनच प्रॉब्लेम्स येतो. मग आता ह्यावेळेस काय केलं, म्हटलं चला आपण वेगळं काहीतरी रेसिपी ट्राय करूया. तर मग मी ना ह्यावेळेस काय केलं, रात्रीच आहे ना रविवारी संध्याकाळी मी बदाम, काजू, पिस्ता हे भिजत घातले आणि ते दुसऱ्या दिवशी ना थोडंसं दूध टाकून त्यामध्ये केळी ॲड करून आहे ना ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि त्यामध्ये ते पूर्ण बारीक झाल्यावर अजून त्याच्यात जास्त दूध टाकून त्याची छान स्मूथी तयार केली. आता यामध्ये तुम्ही खजूरसुद्धा ॲड करू शकतात, ऑप्शनल आहे, तुमच्या ह्याच्यावर आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर. आता खरं पाहायला गेलं ना तर वेट लॉस जर्नीसाठी हे खूप छान प्रोटीन्स असतात, त्यामुळे मी खजूरने ॲड केली. त्यामुळे आता हे पिल्यानंतर आहे ना मला एवढं छान आवडलं ते, त्याची टेस्ट पण खूप छान होती. आणि खरंच उपवासाला म्हणाल ना तर मला दिवसभर म्हणजे भूक पण नाही लागली आणि एवढं सुंदर होतं ते की पचण्यासाठी तर हलकंच असतं. आणि आहोंनासुद्धा आवडलं, कारण की त्यांनासुद्धा उपवास होता आणि त्यांनासुद्धा असं झालं होतं ना की एक तर साबुदाणा चालत नाही, ते साबुदाणा खातात पण त्यांना साबुदाणा जास्त आवडत नाही. आणि मग द्यायचं तरी काय, मग त्यांना बटाट्याची चटणी करून दिली आणि साबुदाणा दिला. खरं तर तिखट खायला नको आहे, पण आता शेवटी त्यांना कामाला जावं लागतं, त्यांना ऑफिसला जावं लागतं, मग त्यांना भूक नाही निघू शकत. आपण घरातच असतो, काम पण असतं, पण ठीक आहे. मग मी ही ना स्मूथी पिले. मग खूप छान होते. आपल्या मुलांसाठी सुद्धा म्हणजे करा. कारण की काय असतं ना, आपण आपल्या मुलांना जर दिली ना ही स्मूथी वगैरे तयार करून, तर त्यांच्यासुद्धा आरोग्यासाठी खूप चांगली असते. आणि बघा आपण चहा वगैरे देतो, चहा बिस्किट देतो किंवा असं काही देतो ना, तर तेव्हा त्यापेक्षा हे बेस्ट ऑप्शन आहे. आपल्या मुलांना जर द्यायचं असेल तर एक 4-5 बदाम जरी भिजू घालून रोज दिलं तरी चालतंय. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण श्रावण महिन्यातच नाही तर वर्षभरात एवढे उपवास असतात ना, तर काय खावं हा खूप प्रश्न पडतो. पण महादेवाच्या उपवासाला तर हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. श्रावणात तुम्ही जे काही उपवास करता, उपवासाला तर हे खूप चांगलंच आहे. तर तुम्ही कधी पण बघा, उपवासाला एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. ह्यामध्ये तुम्ही ऑप्शनल आहे केशर पण घालू शकतात. आता इथे आहे ना, मी गावाकडून जेवढं आणलं ना तेवढं सगळं चांगलं आहे. आणि असं म्हणतात की बेलाची पानं आहेत ना ही 3 महिने तरी चांगली असतात, अर्पण करू शकतो आपण महादेवाला. आता एकादश आणि श्रावण सोमवारची पूजेमध्ये मी अगोदर आहे ना भगवान विष्णूंची सेवा करून घेतली, त्यानंतर मग महादेवाची पूजा केली. पाहायला गेलं ना तर
तर दोन्ही सेवा एकत्र आल्यामुळे याला खूप महत्त्व प्राप्त झालं होतं. म्हणजे दिवसभर आहे ना, तुम्ही अगदी छान सेवा करू शकता. त्या दिवशी रोज आपण तुळशीला तर दिवा लावतोच, पण संध्याकाळीसुद्धा तुळशीला दिवा लावायचा असतो. आणि तिथे बसून आपल्या पुत्रदा एकादशी असल्यामुळे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करायची असते तुळशीला. परत आपल्या घरात भगवान विष्णूंना. त्याच्यामुळे हा दिवस आहे ना, म्हणजे पहिल्यापेक्षाही आणि नेहमीच्या सोमवारापेक्षा अजूनच जास्त चांगला आणि खरंच म्हणजे श्रावणामध्ये येणारा प्रत्येक दिवस खूपच महत्त्वाचा असतो. पूर्ण उपवास आणि व्रतवैकल्याला सणावारांना सुरुवात झालेली असते. इथे पांढरे तीळ वाहून घेतले आणि त्याचबरोबर आता बघा तुम्हाला एक सांगते मी, श्रावण सोमवारी ना किंवा तुम्ही कुठल्याही म्हणजे महादेवाच्या मंदिरात जेव्हा जात असाल ना, तर आपल्याला आहे ना एक उपाय करायचा आहे. तो उपाय काय आहे की तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं, काळे तीळ टाकायचे आणि ते महादेवाच्या शिवलिंगावर प्रदोष वेळी अर्पण करायचे. त्यामुळे ना पितृदोष असेल किंवा शनीची 7.5 ही कमी होण्यास मदत होते. आणि आपण म्हणतो ना की आपल्या घरात खूप कटकट चालू असते आणि नकारात्मकता असते, तेव्हा ती सगळी दूर होत असते. आता हे उपाय ना खरंच खूप महत्त्वाचे असतात, हे स्वतः केलेले आहेत. आणि जेव्हा मला महादेवाची पूजा करते ना, तेव्हा मला प्रत्येक वेळेस एकच आठवण येते की मी ना लग्नाच्या अगोदर जिथे महादेवाच्या दर्शनाला जायचे ना, तिथे मला त्या महादेवाच्या मंदिराची खूप आठवण येते. कारण की तिथे मी भरपूर काही पूजा केली, बेलपत्र अर्पण केलं आणि सगळं चांगलं केलं देवाने. देव कधी वाईट करीत नाही, फक्त आपले कर्म असतात ते मध्ये आडवे येतात. नाहीतर सगळं वेळेवरच मिळतं आपल्याला, बाकी काही नाही. तर आज मस्तपैकी स्मूथी केली, खाल्ली आणि संध्याकाळी नेहमीसारखं मेथीची भाजी माझी खूप फेवरेट आहे आणि बाजरीची भाकरी मस्तपैकी छान असा ह्या जेवणावर उपवास सोडला. ज्यांना उपवास असेल त्यांनी नक्कीच भगर खाल्ली असेल, भगरीवर उपवास सोडला असेल. तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. कारण की ना मी जे काही व्हिडिओ पाठवते किंवा तुमचा जर रिस्पॉन्स आला तर मला व्हिडिओ बनवायला अजून उत्सुकता वाटते. आणि असं वाटतं ना की आपल्याकडे जे काही आहे ना, मला व्हिडिओ बनवायची खूप आवड आहे. म्हणून मी तुमच्यासोबत जे काही आहे ते डेली व्लॉग असेल किंवा माझे देवपूजेचे व्हिडिओ असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. म्हणून तुमची मला कमेंट किंवा लाईक जरी आलं ना तरी मला खूप महत्त्वाचं असतं. आणि सबस्क्रिप्शन म्हणजे सबस्क्राईब तुम्ही फ्रीमध्ये असतं तर करत जा, तर नक्कीच तेवढंच आम्हाला पण उत्साह आणि प्रोत्साहन मिळत असतं. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल श्री स्वामी समर्थ.